भंडारा जिले के तुमसर तालुका के चिखली गांव से एक गंभीर मामला सामने आया है, जहां जल संपदा विभाग के विकास कार्य के नाम पर किसान की उपजाऊ जमीन में जबरन खुदाई किए जाने का आरोप लगा है। नमस्कार, आप देख रहे हैं NTV 24 के लिए मैं नंदिनी बर्वे। आरोप है कि 52 थड़ी पाटबंदरे उप विभाग द्वारा बांध के कालवे का अतिरिक्त पानी नदी में छोड़ने के लिए JCB मशीन से सीधे खेत में खुदाई शुरू कर दी गई, जिससे किसान नंदकिशोर उइके की खड़ी गन्ने की फसल को भारी नुकसान पहुंचा। किसान का कहना है न तो उनकी अनुमति ली गई और न ही ग्राम पंचायत को इसकी जानकारी दी गई। इस खुदाई से करीब 6 नान गन्ने की फसल नष्ट हो गई है, जिससे किसान को लगभग 41,000 रुपए का नुकसान हुआ है। पीड़ित किसान ने भंडारा जिलाधिकारी सहित संबंधित अधिकारियों को शिकायत देकर नुकसान का पंचनामा कर मुआवजा और दोषियों पर कार्रवाई की मांग की है। माझे नाव नंदकिशोर बुद्धू उइके, राहणार चिखली, पोस्ट आलेसूर, तहसील तुमसर, जिल्हा भंडारा। माझ्या 514 गटामध्ये 52 तरी प्रकल्प वाल्यांनी JCPने पाईपलाईन गाडला आणि त्याच्यामध्ये माझ्या पुष्कळसं काही म्हणजे नुकसान झालेलं आहे। तर त्याच्यामध्ये मी त्यांना मागणी पण केली की मला भरपाई पाहिजे। तर ज्या दिवशी त्यांचा JCP चालू होता त्या दिवसाला मला ठीक आहे म्हणला आणि त्यानंतर त्यांनी त्या दिवसापासून मला कोणी येऊन भेटले सुद्धा नाही। मी गावच्या अधिकाऱ्यांसोबत मिळालो, म्हणजे पंचायतचे तंटामुक्त अध्यक्ष, उपसरपंच त्यांना बोलून मी माझ्या नुकसान भरपाईची मागणी केली। त्या मागणीमध्ये त्यांनी मला साथ दिला की चला आपल्यापासून कोणाचा तरी भला होत असेल म्हणून त्यांनी ठेकेदाराला फोन केला। त्यांनी ठेकेदारांनी मला म्हणले की भाई हो ठीक आहे, भरून देऊ। 1 ते 1.5 महिना झाला आणि या 1 ते 1.5 महिन्यामध्ये अजूनपर्यंत ते लोक आले नाही आणि मला फोन सुद्धा करत नाही। त्यानंतर मी त्यांच्या सल्ल्याने रिपोर्ट देण्याचा विचार केला। त्यामध्ये पोलीस स्टेशन गोबराईला, तहसील ऑफिस तुमसरला आणि कलेक्टर ऑफिस भंडाऱ्याला आणि इव्हन त्या ऑफिसला सुद्धा 52 तडी प्रकल्पाला तिथं पण मी ऍप्लिकेशन दिलेलं आहे, पण त्याची अजूनपर्यंत मला उत्तर येण्यास आहे। आता नेमका केव्हा येते ते माहित नाही, पण जर मला याची उत्तर आलं नाही किंवा मला माझ्या मोबदला मिळाला नाही तर याची जबाबदारी त्या प्रशासनाकडे राहील। जवळपास म्हणजे 4 बांध्यामध्ये झाला आहे, पण त्याच्यामध्ये 5 ते 6 नांदांचा ऊस खराब झालेला आहे। पण त्या 5 ते 6 नांदामध्ये सविस्तर 1 क्विंटल 30 किलो एका नांदाला उतारी येतो। तर 6चा विचार केला तर तो 7 क्विंटलच्या वरून जातो। तर 50 ते 60 हजाराचं माझे नुकसान आहे। 56 रुपये किलो जात आहे। तर त्या हिशोबाने जर विचार केला तर माझं नुकसान भरपूर आहे। तरी पण मी तेवढाही न मागता त्याच्यातला अर्धाच मागितला। हो म्हणतात आणि येत नाही भेटत। ज्याची जर मागणी नाही झाली तर मी काही करीन, त्याची जबाबदारी प्रशासनवाले पाहत बसत। मी त्यांच्या नावाने रिपोर्ट देऊन दिलाय। कमी जास्त झाला मी घरच्या लोकांनाही सांगून दिलं की याची भरपाई त्यांच्यावर ठोकून द्या। NTV 24 के लिए भंडारा से रूपेश मेश्राम की रिपोर्ट।